तालुक्यातील सर्व ज्येष्ठ नेते, सर्व सन्माननीय पदाधिकारी, सर्व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे चेअरमन, सोसायटीचे सदस्य, गावागावात कारभार करणारे सर्व प्रमुख कार्यकर्ते मंडळी, आज या ठिकाणी आपली सगळ्यांची बैठक तातडीनं बोलवण्याचं कारण आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आणि मी पण जास्त वेळ घेणार 5 मिनिटं तुम्हाला तुमच्या मनामध्ये ज्या विषयाची मला सगळ्यात माहिती आहे, म्हणजे सगळ्या कार्यकर्त्यांची जी भावना आहे ती भावना माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे. मी रोज 150 ते 200 फोन माझे सगळ्या गावात, सगळ्यांना रोज 150-200 फोन मी करतोय. प्रत्येक गावामध्ये तुम्ही माहिती घ्या, कार्यकर्त्याला येत असतील किंवा न्यूट्रल माणसाला येत असतील. 150, 200, 250 फोन माझे रोज सगळ्या गावागावात चालू आहे. सगळ्याकडनं मी कानोसा घेतोय. तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये काय मला सगळं माहित आहे, पण मी प्रामाणिकपणाने एकच शब्द देतो की माझ्याकडनं एकही मित्रांनो उमेदवारी चुकणार नाही, एवढं मी तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगतो. आणि कुणी प्रचंड पैसेवाला आहे आणि असं आहे तसं आहे, हा तर आपल्या इथं मेरिट लागू शकत नाही. बरोबर आहे? जो सर्वसामान्याच्या मनात आहे तुमच्या, तोच उमेदवार असेल. आता ह्याच्यापेक्षा काय पाहिजे आणखी? बरोबर आहे का? सगळं तुमच्या मनात हीच आहे ना. आता 2 सत्ता आल्या, सगळ्यांचं काम असं घेतला, मला फोन मेसेज एवढे लागले सगळ्यांचे की सगळ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे की काय तर उमेदवारीच्या बाबतीमध्ये असं होईल. मी तुम्हाला प्रत्येक गावातले 15-20 सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते सगळ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय मला किती तर असू द्या, सकाळी तुम्ही बोललेल्या टायमाला या. आता उद्यापासून मी सगळ्या जिल्हा परिषदेचं प्रत्येक गाव बोलवतो. मी जेवढे आता जवळपास 90हून अधिक इच्छुकाची आपल्याकडे संख्या झालेली आहे. 90हून अधिक आहे इच्छुक, आणखी 50-60 इच्छुक द्या. साधारण 150 पर्यंत आकडा आपला जाईल. साहजिक आहे, प्रत्येकाने उमेदवारी मागायला काही हरकत नाही मित्रांनो, कारण प्रत्येकाने आपला काम गाळलेला आहे पार्टीसाठी. काय त्याच्याबद्दल गैरवाटायचं काय नाही. कुणाला त्याची इच्छा आहे त्यांनी व्यक्त व्हा. मला पण लक्षात येऊ नये की कोण पण इच्छुक आहे, म्हणजे मी कुणाची मुस्कटदाबी करणं, कुणाला उमेदवारी मागू नको असं म्हणणं हे अत्यंत गैर आहे. प्रत्येकाचा ह्या पार्टीवरती हक्क आहे आणि प्रत्येकाने हक्क बजावा, त्याच्याबद्दल काही नाही. फक्त माझ्या हात जोडून विनंती आहे की मी गुणवत्तेवरती उमेदवारी दिल्यानंतर एकच उमेदवार आपला असेल, भारतीय जनता पार्टी आणि आपला विजय, एवढं टॉकेट बाबा. आणि तुम्हाला थोडी पण चर्चेला संधी देणार नाही की भाऊ चुकल्यात म्हणून. आता ह्याच्यापेक्षा आणखी तुम्हाला खात्री काय देऊ आहे? एवढाच विषय ना. काय सांगा, बरोबर आहे का? सगळ्याच्या मनात काय हेच विषय ना. मी जी रोज फोन करतोय सगळ्यांना असं वाटतं की काय तर होईल, काही होणार नाही. आणि अत्यंत काळजीपूर्वक या ठिकाणी आपल्याला मित्रांनो या निवडणुकीला सामोरं जायचं. आता दोन्ही सत्ता आपल्याला अत्यंत कठीण होते. बाजार समिती पण कठीण होती, नगरपालिका पण कठीण होती. मी तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगतो. आता ही पंचायत समिती आपल्याला 20 वर्ष झालं आपल्याकडे. जिल्हा परिषदला आपण नेहमी 4-5 सदस्य आपले निवडून आले. आणि आता दोन्ही निवडणुका प्रचंड कठीण होत्या म्हणून आपण जीवाचं रान केलं. मी सुद्धा 2.5-3 तासाच्या वरती झोपलोच नाही 3 महिना. आता मला त्याच्यापेक्षा ही निवडणूक कठीण वाटते. आता तुमचं काय मत आहे सांगा? नाही, तुम्ही काय म्हणू नका, तुम्ही ऐका. तसं ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये कुणी जाऊ नका. ज्यावेळेस सत्ता येते म्हणतात त्यावेळेस अडचणी निर्माण होतात. नीट समजून घ्या माझा विषय. मी कुठल्याही ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जात नाही किंवा आपल्याला जायचं नाही मित्रांनो. आपण जर ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये गेलो की पंचायत समिती 20 वर्ष आहे आणि आधीच असं कुणी गाफील करू नका. कारण 2 सत्ता गेल्यामुळं विरोधक अत्यंत हुशार झाले आणि विरोधकाचं बहुतेक चिन्ह आज बदलण्याची शक्यता आहे. दुपारनं 3 वाजता त्याचा सूर वेगळीकडे जाणार आहे. म्हणजे ती वेगळ्या नगरपालिकेला आघाडी करून म्हणजे त्या दोन्ही सत्ता काबीज करायच्या आणि तिकडे प्रवेश करायचा आणि आपल्याला अडचणीत आणायचा, हा प्लॅनिंग. आणि आता सगळीवरची परिस्थिती तुम्ही पाहताय, बघताय सगळेजण. बरोबर आहे? आता राजकारणामध्ये काय काय चाललंय ती मला पण कळलं नाही. बरंच तुम्हाला सांगतो, म्हणजे नेमकं आता हाय म्हणून तो सकाळी दुसरीकडे काहीच कळलं नाही. असं कधी आयुष्यात राजकारण बघितलं नाही.
इथे बाहेर कशी बसले एका तासाला तिसरीकडे त्याच्या गळ्यात वेगळ्या पट्ट्या पाहायला लागल्या. ही सगळं बोललं आहे. कारण आपण विरोधामध्ये सुद्धा असताना विरोधी पक्षाला पाठीमध्ये नेहमी विरोधी चळवळीत काम केलेले कार्यकर्ते मित्रांनो, आता ते लहान असतील आपण असतील, नेहमी संघर्ष करणं हे आपलं काम आहे. आपल्याला सत्ता असली काय नसली काय आपण कधी इकडे तिकडे पळापळ्या केलेली नाही. आपण आपल्या जागेवरती खंबीरपणानं काम करणारे कार्यकर्ते. पण अलीकडे काय झालं, थोडा सुद्धा दम निघत नाही काय करावं, म्हणजे लगेचच असं दिसायला लागले. त्याच्यामुळे आता ह्यांच्या डोक्यात असं प्लॅनिंग आहे की दोन गेल्या आता ह्याच्यामध्ये काहीतरी काय करता येते का असं थोडा प्रयत्न आहे. आणि आपले जे इच्छुक उमेदवार आहेत सगळ्याला माझी नम्रतेची विनंती आहे की कुणी विरोधक विना करते म्हणून त्याच्या नादी लागू नका कोणी सुद्धा. आणि काय काय जणांना म्हणतात काळजी करून तुम्ही निवडून आणतो किंवा निवडून आणतो, अजिबात तुम्ही कोणाच्या नादी लागणार. आपली पार्टी भक्कम आहे, पार्टी मजबूत आहे, पार्टीला एक एक कार्यकर्ता हातीच्या ताकदीचा आहे. तुम्हाला सांगतो, मला त्याची जाणीव आहे. चाललेली डावपेच आहे. आपल्या काही माणसाला काही जण फोन करतात, तू इच्छुक हो, तू काळजी करू नको, तोच निवडून येतो. आपल्यात निवडून तर येणारच आहे सगळे, त्याची काळजी करू नका. आपण कसं आणायचं ते आणू, त्याचा विषय नाही. परंतु आपल्या कार्यकर्त्यांनी जर शिफारस केली तर आनंद मानतो. परंतु तिकडून जर आपल्या कार्यकर्त्याला कोणी होत असेल तर सावध राहा. बरोबर आहे का चुकीचं आहे माझं? आपल्या कार्यकर्त्यांनी जर सांगितलं की हो काय मला आनंद वाटत, पण जर विरोधक जर आपल्या कार्यकर्त्यांची शिफारस करायला लागली तर ते चुकीचं होईल. म्हणजे विरोधक जर आपल्या कार्यकर्त्यांची कुठल्या याला उमेदवारी द्या अशी जर शिफारस होत असेल तर ऐकायचं का नाही सांगा तुम्ही? असं ऐकायचं का आपण? त्याच्यामुळं सगळेजण सावध राहा. त्याला काही तर आपल्या भाषणाचा विषय नाही, कुठला मुद्दा नाही, काही नाही. फक्त एक गोचरच मुद्दे की उमेदवारी कशी जाणार, कुणाच्या काळात उमेदवारी येणार आणि जी उमेदवारी मागतात बंधू भगिनींनो सगळे तुम्ही त्वरा मावाचे, कुणीही कमी नाही. प्रत्येकजण ताकदीचा माणूस आपल्या पार्टीमध्ये. का तर शेवटी आपली पार्टी एक कुटुंब आहे आणि कुटुंबातून आपण कुणाला जर उमेदवारी मिळाली तर आपण त्यासाठी कुटुंब करणारे कार्यकर्ते. पहिल्यापासून आपण जीवाभावानं काम करायला. तर थोडं काही जणांनी ऐकलं नाही नगरपालिकेमध्ये, बऱ्या काही म्हणजे मी म्हणत नाही की विलय शहाण आहे, परंतु ज्याच्या ठिकाणी मला काही पुढे वाटत होतं की बाबा काय करा, थोडं ऐकलं नसल्यामुळं 8-9 शिकायला थोडे आपल्या अडचणी निर्माण झाल्या. फक्त माझी विनंती आहे की मी जरी चुकायला लागलो तरी तुम्ही बिनधास्त मला सांगा. असं समज करू नका की राजू ऐकून घेत नाही, असं कुठला भ्रम तुम्ही करायचा नाही. मी सगळ्यांच ऐकून घेणार. कुठलाही माझा सहकारी विचार गरीब राहू द्या, राहणार दारी करणारा माझा मित्र राहू द्या, जीवाभावाचा चूक राहू द्या, त्यांनी सुद्धा येऊन सांगायचं हो तुमचं चुका लागले, मी ती चूक जर माझी असेल तर मी दुरुस्त करून घ्यायला तयार आहे. पण असा संभ्रम करू नका की बाबा ऐकून घेत नाही. ती जी महागाव उठवली ती अजिबात नाही. मी सगळ्याचं ऐकून घेणार, सगळ्यांना मान सन्मान देणार, कुणाचेही कधी अवमान माझ्याकडून होणार नाही, काही नाही. फक्त जो शेवटला उमेदवार ठरल त्याच्या बाबतीमध्ये तुटून पडा. आणि ही सत्ता आली की परत 3.5 वर्ष तुम्ही सुद्धा समाधान आहे. तुम्हाला मी सांगितलं मग 3.5 वर्ष कुणालाही कुठल्या वेदना होणार नाही, कुणाला दुःख होणार नाही. पुढच्या तुमच्या ग्रामपंचायती सुखाच्या जातील, समृद्धीच्या जातील, सगळ्या ग्रामपंचायती पण 92 आहेत पुढे लगेच. त्याच्यामुळं पुढच्या येणाऱ्या सगळ्या निवडणुका आहेत अत्यंत आपण काळजीपूर्वक निवडणुका लढू. कारण तुमच्या पण ग्रामपंचायती केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे, तुमच्या ग्रामपंचायती सुद्धा मित्रांनो येणं गरजेचं आहे. त्यामुळं आता जरी जिल्हा परिषद पंचायत समितीला तुम्हाला थांबावं लागलं तर ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा तुम्हाला संधी त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळं कुणी कुठला विचार करू नका. आपण आपल्या पार्टीचं हित बघणं आणि आपलं कुटुंबासारखं जे काही गेली 30 वर्ष झाला आपण राहतोय त्या पद्धतीने राहणं अत्यंत या परिस्थितीमध्ये गरजेचं आहे. कारण पूर्वी सगळं वेगळं होतं, पूर्वीची परिस्थिती वेगळी होती. तुम्हाला सांगतो आता काय झालंय, म्हणजे पक्ष झाले जास्त, आता जवळपास 6 पक्ष आहेत, 6-7 पक्ष आहेत. काही मनाने सगळ्या गोष्टी केल्या मित्रांनो. माहिती म्हणून आज आपण बैठक बोलवताना सुद्धा माहिती म्हणून बैठक बोललेली आहे. आपण सगळ्यांचाच सन्मान करणाऱ्यापैकी कार्यकर्ते आहोत. आपण कुठलाही हेका करणार नाहीत, काही नाही. माझं खरं म्हणणाऱ्यापैकी आपण आहोत. परंतु या ठिकाणी त्यांनी पण आपल्याला सहकार्य करण्यात क्रम प्राप्त, नाहीतर कायमचा विरोध
करणारी माणसं आता सत्तेमुळं कोण ह्या बिळात शिरतंय, कोणत्या बिळात शिरायला लागले, ही परिस्थिती सगळीकडे निर्माण झाली आहे. त्याच्यामुळं शेवटी जो जिंकला व सिकंदर आहे, आपल्याला जिंकणं क्रम प्राप्तच आहे. काही जर झालं तरी आपल्याला जिंकावं लागणार आहे, बरोबर आहे. आणि आपण जिंकल्याशिवाय पुढचं 3.5 वर्ष सुख नाही, नीट समजून घ्या. आता जिल्हा परिषदला जर काही गडबड झाली तर तुम्हाला पण माहिती आहे, समजून घ्यायचं. आपण आपल्या गोष्टी समजून घ्या. जर 2-4 जागा कमी पडल्या जिल्हा परिषदेच्या सत्तेला, तर आपला विरोधक काय करणार आहे, लगेच पुढे जाणार. मी आहे तुमचा पाठीमागे येऊ नको म्हणलं तर कुठल्याला डब्यात बसत, ही परिस्थिती आहे. त्याच्यामुळे आपणच आपल्या 6 पैकी 6 जागा आणायच्या ना, त्याला कोणी विचारत नसते. शेवटी जिल्हा परिषदचं जी गणित आहे, ती गणित सगळ्यांनी इथं गृहीत आहे आपलं व्यवस्थित. आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आपल्याला रेकॉर्ड करायचे आणि काही करून आपल्याला अत्यंत काळजीपूर्वक आपला कुठलाही बांधव भगिनी बंधू न दुखवता सगळ्यांना विश्वासात घेऊन आपल्याला या ठिकाणी या निवडणुकीला सामोरं जायचंय. इच्छुकाची सगळी यादी तयार आहे. आणखी कोण असेल तर त्यांनी इच्छा व्यक्त करायला कुठली अडचण नाही. मी उद्यापासूनच सगळ्याला निरोप दिले. मालवणी जरा अर्जंट आहे म्हणून मी एक पंचायत समिती घेतली आणि परवा दिवशीपासून सकाळच्या ह्याच्यात एक घेतो पंचायत समिती आणि एक जिल्हा परिषद घेतो दुपारनं. आपल्याला वेळ पण कमी म्हणजे एक जिल्हा परिषद आपल्याला घ्यावी लागेल तातडीनं. परवा दिवशीपासून एक सकाळी एक जिल्हा परिषद, दुपारला एक जिल्हा परिषद, अशा पद्धतीनं. फक्त एवढंच की वेळेवरती सगळ्यांनी हजर व्हा. तुमच्या सगळ्यांबरोबर मला चर्चा केल्याशिवाय कुठला निर्णय घेता येणार नाही. त्यामुळे मी सगळ्यांबरोबर चर्चा करतो, सगळ्यांची मतं आजमावतो आणि मग माझ्या पद्धतीनं मी पुढं शेवटी अंतिम निर्णयापर्यंत पोहोचतो. आता ह्याच्यापेक्षा आणखी काय दुसरी सूचना असेल तर मला काय करायचं नाही, एवढंच मला पोहोचून बोलायचं 5-7 मिनिट. आणखी काय करायचं आहे तुम्हाला बोलायचं काय नाही. स्फोटक बोलू नका, मला माहित आहे फोनवर बोला वाटलं असतं.